रसिका भजी आणतेस का? ओंक्या गधड्या भाऊजींची नक्कल करतोयस? भाऊजींची नक्कल करतोयस? भाऊजींची नक्कलच करणार ना? भाऊजींना अक्कल आहे का अक्कल करायला? वाटेल ते बोलशील. भाऊजी असताना चांगलं तुडवलं असतं तुला. ए ताई अजून जरा भजी आण ना. हे काय एवढूशी आणते? नाही ओंक्या आता एवढ्याच का? तुला माहितीये ना यांना मुगभजी खूप आवडते. कधीपासून सांगत होते मला मुगभजी कर मुगभजी कर म्हणून त्यांच्यासाठी केली. आज मी स्पेशल त्यांना ठेवल्यात. मी काय त्यांना सांगायचंच नाही मुगभजी केल्यात म्हणून. मग काय खोटं बोलायचं? हा कोण बोलायचं? मुगभजी नाही केल्यात संपलं. ते नाही खोटं बोलत तुझ्याची. काय तुझ्या हातचं काहीच आवडत नाही त्यांना ताई. खाली जातात त्या अनिलच्या गाडीवर खातात बटाटे वडे भजी वगैरे. चटणी दो तर म्हणजे बापरे आय लव्ह यू बोलतायत असं वाटतं मला चटणी दो मध्ये. हो ना वाटलंच मला. पण ते कोणीतरी म्हटलेलंच आहे ना म्हशीला बासुंदीची चव काय गाढवाला थोडासा गुळ द्या. तसंच आहे त्यांचं. काहीतरी चुकलंय पण आपण समजून घेऊया. चुकलं? आम्ही समजून घेऊ काय प्रॉब्लेम नाही. चांगलं झालं ना पण तंगड्या वार करून काय बस. भाऊजी आले नंतर चिडतील ते. नीट बस आधी. नमस्कार. नमस्कार. येऊ आत येऊ. या ना प्लीज या. हॅलो. हॅलो. हाय. कोण आपण? हाय मी देवयानी. देवयानी? कोण देवयानी? देवयानी मी ॲक्च्युली सरकारकडून आली आहे. म्हणजे एक नागरिक सर्वेक्षण सुरू आहे त्यासाठी आली आहे. अच्छा. माहिती गोळा करायची. थोडा वेळ आहे का? खूप वेळ आहे. खूप वेळ आहे आमच्याकडे. या या बसा ना बसा बसा. या अलभ्य लाभ. या 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 थँक्यू. या बसा बसा. थँक्यू. काय माहिती हवी आहे? काही नाही थोडीशी जनरल माहिती हवी होती. की कोण असतं घरात आणि वगैरे वगैरे अशी माहिती हवी असते. काय कोण कोण काय काय करतं घरात. कोणी कोणाला त्रास तर देत नाही ना. कोणी प्रॉब्लेमॅटिक तर नाही आहे ना घरात. ऐतखाव तर राहत नाहीत ना घरात. त्यांचा काही त्रास तर नाही आहे ना. त्याचसाठी सरकारने पाठवलं. त्याचसाठी आले होते. अच्छा. बसा बसा. व्हायलेट म्हणजे एकदम मस्त रंग निवडलाय तुम्ही साडीचा. भजी घ्या भजी घ्या भजी घ्या. घ्या. मुगभजी केली का आज? मुगभजी केली आहे? हो वाव, हो. छान. आज स्पेशली माझ्या मिस्टरांना खूप आवडते ना त्यांच्यासाठी म्हणून केली आहे मी. आहेत थोडीशी ती देऊ का? पण मी खरं त्यांच्यासाठी ठेवली होती. नाही 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 असू द्या. ते आता त्यांना आवडते ना तर तुमच्या ह्यांनाच ठेवा ना. मग ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. त्यांची कशाला माझी घ्या ना मुगभजी. या घ्या घ्या. नाही आता इतका आग्रह करताय तर नाही, घ्या, 1 2 3 4 5 6 नाही घ्या घ्या प्लीज घ्या घ्या, घ्या घ्या घ्या. काही घ्या नाही ना, काही घ्या. मस्त करते माझी ताई मुगभजी. का का हा बापरे काही आता खातानाही कुठली स्त्री सुंदर दिसत असेल मला वाटलं नव्हतं ताई. ऐका ना तुमचं लग्न झालंय का? अरे काय आहे का? काही नाही ते सहजच विचारतोय. आम्ही या वर्षात लग्न करणार आहोत ना ओंक्याचं. मला मुलगी पसंत आहे ताई. एक मिनिट काय बोलतायत हे? नाही. काय बोलतायत हे? मुलगी पसंत आहे म्हणजे मी काही थोडे म्हणून आली का इथे? सॉरी आय एम सो सॉरी. प्लीज जरा विचार करून बोला. मी म्हटलं- सरकारी अधिकारी आहे मी. कळलं ना? सॉरी Useless. मी कंप्लेंट करेन. नाही सॉरी. थोडासा मी स्ट्रेट फॉरवर्ड आहे म्हटलं. एका दगडात 2 पक्षी. नका इतके स्ट्रेट फॉरवर्ड नका राहू. सॉरी तुमचं काम ते सांगा ना काय? हां सॉरी मी विसरूनच गेले. आय एम सो सॉरी. हरकत सो सॉरी. हां तर सरकारकडनं आली सर्वेक्षणासाठी काही माहिती हवी आहे. मला सांगा तुमच्या घरात एखादा पुरुष असेल ना कर्ता पुरुष जो घरासाठी राब राबतो. मी ओंकार. ना करता नव्हे करता पुरुष जो घरासाठी राब राबतो कष्ट करतो घाम गाळतो असं कोणीतरी असेल ना. त्याचं नाव सांगा बरं. नाही असं कोण नाही आमच्याकडे. ए काही काय भाऊजी तुझे? अरे माझे मिस्टर पृथ्वी प्रताप. सुंदर नाव आहे त्यांचं. हो हे सगळं घर आहे ना त्यांनीच उभं केलंय. हुशार माणूस. हो खूप चांगला आहे माझा नवरा.
खूप तुम्हाला सांगते खूप करतात तो म्हणजे अगदी ना पायाला चाकं असल्यासारखे पडत असतात घरासाठी मरमर मरतात माझ्यावर पण खूप प्रेम आहे त्यांचं तुम्हाला सांगू असा नवरा ना जगात शोधून सापडणार नाही लाखात एक आहे माझा नवरा एकाच शून्य येतो एकाच शून्य काही गरज नव्हती जबरदस्ती लग्न लावून दिलंय ताई नाही. सांगतो अजूनही वेळ गेलेली नाहीये तू माझ्यासाठी चांगला भाऊजी अजूनही शोधू शकतेस ताई तुला मिळेल मिळेल खरंच मिळेल मिळेल म्हणजे काय लाईन लागेल तू फक्त सांग कानाखाली मारीन ओंक्या. हो कोणाशी बोलताय तुम्ही माझा भाऊ आहे लहान ओंक्या. अय्या तुम्हाला पण भाऊ आहे आणि त्याचं नाव पण ओंक्या माझा पण भाऊ आहे त्याचं नाव पण ओंक्या माझा बावळट आहे बावळट. माझा पण मी बावळटच आहे सेम आहे थोबाड फोडीन मी तुझं ओंक्या. बापरे आईत खाऊ कुठला आईत खाऊ आहे आईत. मी नाही म्हणत पण आमचे हे म्हणतात त्याला मी नाही माझा जो आहे ना तो नुसता आईत खाऊ नाही तो भाऊजीच्या जीवावर आईत खाऊ आहे. असं पण ठेव ओंक्या कानाखाली मारेन. बापरे कसं बोलता भावाची मी नाही बोलत त्याच्याशी लायकीच आहे त्याची तशी. ठीक आहे. हो. करतोच तसं तो तसंच बोलावं लागतं त्याच्याशी. एनिवे मला तुम्ही ते तुमच्या आव्हानबद्दल सांगत होतात ते सांगा ना छान वाटतंय हो ऐकायला. म्हणजे तुम्हाला सांगू काही तुमची साडी ना मला फार आवडली कुठून घेतली तुम्ही आधीच बोललो मी मी माझ्या यांना म्हणत होते मला अशीच साडी हवी असेल प्लीज घ्या. लगेच मी बाबत घे मला हे झालं पटकन मला कुणी साडीचं कौतुक मला होऊन जात असं पटकन. सॉरी. नाव काय म्हणालात तुमचं. माझं नाव रसिका पृथ्वी प्रताप सुंदर. तुमचं नाव काय मृणालिनी. ए मगाशी तर देवयानी म्हणाला होतात ना हो काय हो शांत का बसताय काय झालं काहीतरी बोला ना तुम्ही मगाशी देवयानी म्हणालात आता मृणालिनी हो मगाशी देवीने आत्ता मृणालिनी. कसं काय वेळेनुसार हा? हे आहे ना घरातल्यांनी ह्याच्यावर हे केलंय ना आमच्या अहो कशावर काय कागदपत्रांवर देव्यानी केलं घरातल्या घरात लाडाने मृणालिनी केलं तेव्हापासून सगळे देव्यानी काय म्हणतात मृणालिनी काय म्हणतात मृणालिनी काय म्हणतात देव्यानी काय. मग आम्ही काय लाडानी म्हणू तुम्हाला मी मृणू म्हणू का देऊ म्हणू देव देव देऊ म्हणू देव म्हणा देव म्हणतो देव देव छान आहे हे हे मध्ये मध्ये जे बोलतायत हे कोण आहेत. मी मगाशी म्हटलं नाही का तुम्हाला जसा भाऊ आहे तसाच माझा भाऊ आहे ब्रदर, लहान भाऊ आहे ब्रदर. ओंक्या. अच्छा, हा का ओंकार ओंकार बर काय पूर्ण नाव काय म्हणालात. ओंकार वेंगुर्लेकर बर ओंकार वेंगुर्लेकर. राहता कुठे इथेच का घर नाही स्वतःचं. गरज कशाला नाही माझं घर ते माझ्या भावाचं घर नाही ताई नाही काय नाही नाही काय झालं काय काय म्हणजे असं कसं तुमच्या भावाला तुम्ही स्वतःच्या घरात ठेवता असं नाही होत ना. उद्या तुमच्या भावाचं लग्न झालं तर मग त्याची बायको कुठे राहणार मला सांगा. इथेच नाही काय कसं नाही या घरात 3 जणच कशी बशी मावतात. दोघांचंच घर आहे हे मला कळतंय ना. नाही नाही मला तुमचा प्रॉब्लेम कळतोय देऊ असं काही हे नाहीये आपण भाऊजींना बाहेर जायला सांगू काय नाही अहो हो नाही ताईला सांगून मी भाऊजींना हकलवेन आपण ठीक ए, आहे नाही हा, नाही भाऊजीनं हकलवायचं की भाऊजींचं घर आहे त्यांनी एवढं कष्टाने उभं केलं त्यांना नाही हकलवायचं बरोबर त्यांना नाही हकलवायचं याला हकललं पाहिजे. मुळात याच्यावरती गुन्हा नोंद केला पाहिजे आपण. 1 मिनिट ओंकार काय म्हणाला गुन्हा वेंगुर्लेकर कशाला म्हणजे देवयानीची गुन्हा कसला तुम्ही अधिनियम 201 नुसार बहिणीचं लग्न झालेलं असताना तिच्या सासरी जाऊन राहणं हा गुन्हा आहे. अय्या, गुन्हा ए ओंक्या गुन्हा केलास तू हो त्याने आत्ता तडक निघायला हवं. भाऊजीच्या पाया पडायला हवं दिवस रात्र आणि निघायला हवं तडक. नाही काय नाही? मी निघणार नाही हो मी काम बिम करत नाही पण मी कामासाठी बाहेर पडतो मी काम शोधतो हो हेच माझं काम आहे प्रयत्न करतो तो तुम्ही काय करता काम शोधण्याचं काम करतो म्हणजे रिकाम तिकडेच आहात. नाही हो काम शोधण्याचं काम म्हणजे रिकाम तिकडेपणा. 1 मिनिट मला सांगा 1ही रुपया तुम्ही कमवत नाही बरोबर. नाही मग घशाखाली अन्न कसं उतरतं. हा काय विनोद केलात तुम्ही. तुम्ही घशाखाली अन्न कसं उतरतं मला एकदा परत दाखवा. चेचते तुमचा विनोद. पण ते तुम्ही या विनोदासाठी अधिनियम 203 नाही, शिक्षा होणार. शिक्षा होणार. तू गुन्हेगार ठरतोय मी नाहीये गुन्हेगार. मी गरज नाहीये गुन्हे सॉरी मग जेवढं विचारेन तेवढं नीट उत्तर द्यायचं. शिक्षण किती झालंय तुमचं. खूप झालंय खूप शिकलाय तो डिग्री सांगा. MA BEd in MBA केलंय त्याने सुपर
काय ही डिग्री? MA BEd इन MBA MBA? हो अशी डिग्री आहे? सर्टिफिकेट दाखवा. दाखव ना. गावी आहे सर्टिफिकेट. मग करा गावी फोन करा, गावी फोन. घरी ठेवले त्याने. मी माझ्या आईला फोन फोटो कॉपी मारवा. अरे फोटो पाठवेल ओंक्या. आईला फोन करू नकोस, तिला नाही कळणार. ते पकडून नेतील ना, ते म्हणतात पोलिसांना. मी करू का आईला फोन? नाही, कोणी करू नका आईला नको, फोन. मी करते. ताई काही आईला फोन करायची गरज नाहीये. मी 10वी पण पास झालेलो नाहीये. ओंक्या काय म्हणालस तू आता? इकडे नाही. 10वी पास नाही झालंस म्हणजे तू मला म्हणालस ना तू ते MA BEd MBA काय म्हणजे तू खोटं बोललास माझ्याशी ओंक्या. सॉरी ना ताई. 10वी पण झालेला नाहीये. लाज वाटते मी तुला. प्रयत्न करतोय ताई खरंच. मी मार्च ऑक्टोबरला गावी जातो ना, ते मी मार्च ऑक्टोबर द्यायलाच जातो ताई. खरं एकदम खरं. थोबडावलं पाहिजे तुला. फसवतोय तुला. लाज वाटते. बघ नाही ताई, आपली बहीण बिचारी भोळी, तिचा फायदा घेतोय बघ. फसवलं नाही तुला. याला आत्ता घरात ना हाकललं पाहिजेस तू. नाही, काही नाही. कामाचा नाहीये हा रिकाम टेक. या रिकाम टेकडा नाही का? एक मिनिट हा. काय करताय काय तुम्ही? झालं? देवयानीजी काय करताय? हॅलो. नका ना करू. हा सरकार, ते रिकाम टेकडे पकडायची गाडी आहे ना, ती पाठवा. सरकारला फोन केला त्यांनी. ओंक्या, ते पकडून घ्या. कुठली गाडी? नका ना करू. तुम्हाला रिकाम टेकडे पकडायची गाडी आहे म्हणतात ते. हॅलो. हा मोठी गाडी पाठवा. एकच माणूस आहे पण मोठी गाडी पाठवा. ऐका, नको. ही कुठली गाडी Please असं नका करू. देवयानीची कुठली गाडी आहे रिकाम टेकडे ही पकडायची? आहे अशी गाडी आहे ना, आधी जी कुत्रे पकडायची गाडी होती ना, तीच आता त्यांनी रिकाम टेकडे पकडण्याची गाडी केली आहे. मला वाचव. लाज वाटते मला तुला. वाचव. तुला- ऐका ना. नाही असं नका. करावं लागेल. लक्षात घ्या काय ना, सरकारवर खूप लोड आहे. तर तुम्ही बसा ना. तुम्ही तुम्ही बसा ना, बसा. हे काय देऊ तुम्हाला पाणी? नाही ठीक आहे. पण यांना चला बॅग भरा यांची. चला रिकाम टेकडे. ऐका ना, ह्याला घेऊन जाणार म्हणताय, पण मग कुठे घेऊन जाणार आणि मग काय करणार ह्याच्या बरोबर? कोस्टल रोडला नेणार. त्याला डोंगर फोडायला, भुयारं खणायला, डोक्यावरनं दगड न्यायला तसं ठेवणार. तुला जमेल ना दगड उचलायला? मला नाही बाबा जमवावंच लागेल. ऐका ना, तुम्ही माझ्या भावाला घेऊन जाऊ नका. मी तुम्हाला पैसे द्यायला तयार आहे. आमच्याकडे कपाटात खूप पैसे आहेत. घेऊन जा तुम्ही सगळे पैसे. इतिहासात एवढ्या थेट लाच देणारी तू पहिलीच आहेस ताई. मुळात कुणी अशी लाच देऊच नये. घरातले पैसे देऊच नाहीत. घरात कुणीतरी बाबा एक पुरुष असतो जो पैसे कमवतो, घरात ठेवतो. ते कुणाला तरी देऊच नाहीत. तुम्ही पैसे नका देऊ. नको पैसे, ऐका ना. दागिने घ्या. नाही दागिने ऐका हा, माझं. माझ्याकडे त्यापेक्षा मंगळसूत्र आहे, हा. याला घराबाहेर काढा. ऐका माझं. नको. रिकाम तिकडे पकडण्याची गाडी येतेच नको, ऐका. आहे. याची बॅग भरा. कपाटावरची काळी बॅग काढा. याला बाहेर काढा. काळी कपाटावर काळी बॅग आहे. तुम्हाला कसं कळलं? जगात प्रत्येकाच्या घरात कपाटावर एक काळी बॅग असते. करेक्ट. तुमच्या पण आहे? हो 2. अय्यो ओंक्या, ह्यांच्या पण आहे म्हणजे जा तू बॅग भरायला घे. अगं, तू दागिने दे ना त्यांना. दे ना, दे ऐका, त्यांना. आता मी शेवटची ऑफर देते. देवयानी. माझ्याकडे एक एवढा मोठा हार आहे, मंगळसूत्र आहे, कानातले 2 बांगड्या, त्या घेऊन जा. देवयानी. त्या घेऊन जा प्लीज. पण माझ्या भावाला नका देऊ. असं नाही करता येत ना रसिका ताई बाई. असं नाही करता येत ना. प्लीज घेऊन जा ना. नका करू असं. तुमच्या नवऱ्याने फार कष्टाने ते दागिने तुमच्यासाठी बनवलेत. त्याला कळलं तर त्याला वाईट वाटेल. नाही त्यांना नाही कळणार. ते बावळट आहेत. त्यांच्या लक्षातच येत नाही. मागे एकदा ना ओंक्याला बिझनेस करायचा होता. मी सगळे दागिने गहाण टाकायला दिले होते. 4 महिने झाले त्यांना कळलंच नाही. मी त्यांच्यासमोर खोटे दागिने घालून वावरत होते. कळतच नाही त्यांना काय. पागल आहे तो. आणि पागल आहे. त्याच्या उपर माहितीये का, त्यांच्याच पैशांनी नंतर मी ते दागिने सोडवून आणले, तरी पण त्यांना काही कळलं नाही. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही दागिने घेऊन जा, पण माझ्या डोकं भावाला नाही काही त्याला. करू नका. डोकं नाही भाऊजीला. बावळट. आवाज आला? काय झालं? ए बावळट, मी जे तुझ्यासाठी दागिने करतो, माझी जी कमाई आहे ती तू अशी उडवतेस भावावर. एक मिनिट देवयानी जी, तुमचा आवाज चेंज झाला म्हणजे काय तुम्ही तुमची कमाई नाही झाली. माझी कमाई काय ती भाऊजींचीच कमाई आहे आमच्या. मूर्खा बावळट, ओंक्या मी देवयानी नाहीये. ओंक्या ही बाई मी तुझा भाऊजी आहे. ओंक्या हे बघ, हे भाऊजी अय्या खरंच भाऊजी आहे? हा, तुम्ही आहात? अय्या ही साडी किती छान नेसलीये. केस कधी वाढले कळलंच नाही. आता हे हिडीच दिसायला लागल्या. आता हिडीच दिसायला लागल्या. काय लपून छपून केस वाढवले तुम्ही? मला नाही सांगितलं ना. किती छान आहे ते केस. तुम्ही दोघं माझ्या हातनं मरणार आहात आता. का आम्ही का? आत्ताच्या आत्ता निघ माझ्या घरात. अरे मी नाही निघणार भाऊजी. दागिने आण पहिले. दागिने ते दागिने आण. काय ते पैसे आण.